खुळखुळ्या नावाच्या बुळबुळ्या महसूल मंत्र्याने स्वतःच्या नावावरती अगणित माया जमा केली आहे. हे रोज पत्रकारांच्या समोर येऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल वल्गना करत असतं. गाडी असणाऱ्याला कर्जमाफी भेटणार नाही, घोडा असणाऱ्याला कर्जमाफी भेटणार नाही. पण याच पोलार्ड तोंडाच्या महाशयाने स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावाने 1147 एकर जमिनी खरेदी केली आहे. ती कशी केलीये, काय केलीये, याच्यासाठी पैसा कुठून आला हे मला बी माहित नाही. पण हे सगळे त्याचे पुरावे आणि हा व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे. खुळखुळे साहेबांचं तोंड फुटलं पाहिजे. खुळखुळे साहेबांचा भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या जनतेने बघितलाच पाहिजे. ही जी नावं आहेत ही खुळखुळे साहेबांच्या पूर्ण घरातील नावं आहेत. स्वतः खुळखुळे साहेबांच्या नावावरती 80 हेक्टर जमीन आहे, म्हणजे 200 एकर जमीन आहे. ती जमीन आहे गाव सुरादेवी, तालुका कामठी, जिल्हा नागपूर इथं. त्याचा तुम्हाला बघायचा असेल तर भूमापन क्रमांक म्हणजे सातबाऱ्याचा नंबर तुम्हाला सांगतो 183/5. तुम्ही सर्च करू शकता. 1147 एकर जमीन कशी काय नाव असू शकते कोणाच्या आज रोजीला? अरे महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये सिलिंगचा कायदा, एवढी जमीन तुम्ही नावावर ठेवू शकत नाही, एवढी जमीन घेऊ शकत नाही. बरं, ही जमीन नाहीये, ही सगळी जमीन NA प्रॉपर्टी करून घेतलेली आहे, म्हणजे अकृषक करून घेतलंय. इथं 1 गुंठ्याचं अकृषक करायला माणसाचा फेस पडतो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या जिजू माणूस मरून जातो. आणि यांनी हे कसं केलं? ही सगळ्यात पहिली न्यूज रामेश्वर दरेकर पत्रकार यांनी काढली. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आणि 31 तारखेपासून महाभूमी अभिलेखचं वेबसाईट बंद आहे. आपण सातबारा डाउनलोड करू शकत नाहीये. बहुतेक फेरफार करायला चालू असेल, हे सगळं मिटवायला चालू असेल. पण आमच्याकडे आलेले पुरावे तुम्ही कसे मिटताय? तुम्ही फक्त गाडी असल्यामुळे कर्जमाफी देत नाहीये, पण तुमच्याच नावावर 1147 एकर जमीन कुठून आली, कशी आली, याची चौकशी झाली पाहिजे. फडणवीस, या खुळखुळेंची चौकशी लावा. यांनी ही माया कशी जमवली याची चौकशी लावा. यांचा राजीनामा घ्या. तुमच्या मंत्रिमंडळात सगळे चोर भरलेत. अरे 1147 एकर फक्त कामठी तालुक्यामध्ये. नागपूर जिल्ह्यात किती असेल, पूर्ण महाराष्ट्रात किती असेल? महसूल मंत्री येथे किती अगणित संपत्ती असेल? 50,000 एकर पण जमीन यांच्या नावावर असू शकते. आम्ही तर तुम्हाला पुराव्यासहित दिलंय. आता तुमचं काम आहे तपास करणं, चौकशी करणं आणि खुळखुळेंना जेलमध्ये टाकणं.